नमस्कार. आज आपण करणार आहे कच्च्या कैरीपासून झटकीपट तयार होणारं पन्नं आणि शरीराला थंडावा देणारं असं पौष्टिक पन्नं करणार आहे तेही गुळ घालून करणार आहे त्यामुळे पौष्टिक होतंय आणि झटकीपट तयार होतंय. या पद्धतीने जर केलं तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 8 दिवस पिऊ शकता. रेसिपीला सुरुवात करू. हे 3 कैऱ्या घेतलेल्या ते कच्च्या कैऱ्या आहेत. ह्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि ती वरचा देठाचा भाग असेल थोडासा काढून टाकायचा. त्या कैरीमध्ये अजिबात चिक ठेवायचं नाही आहे आणि मिडियम गॅसवरती 4 शिट्या करून घ्यायचं म्हणजे चांगलं असे कैरी शिजती. मिडियम गॅसवरती चांगलं 4 शिट्या करून घेतलेले आहेत आणि त्यातलं पूर्ण गर काढून घेतलेलं आहे. 4 शिट्या झाले की थंड करून घ्यायचं आणि सालाचं किंवा कुईचं पूर्ण गर काढून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. सगळं गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि पाऊण वाटी गूळ घालणार येतं आणि 1 वाटी पुदिना टाकणार. तुम्ही कमी जास्त पुदिना करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लहान मुलं जर पेणार असं मिरची नाही वापरायची. आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं आणि पाणी न वापरता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेणार आहे. वाटाण्याचं लागलं तर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. बघा असं एकदम बारीक असे गर वाटून घेणार आहे. सगळं वाटून झालेलं आहे. आता ही 4 चमचे गर एका पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे कारण आपल्या 2 ग्लास करणार आहे मी आंबांना. त्यामध्ये 2 ग्लास थंड पाणी टाकून घ्यायचं. छोटा अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा भाज्या जिरं पावडर टाकायची. 10 ते 12 पुदिन्याचे पान टाकले असे बारीक तोडून पुदिना याच्यामध्ये टाकलं म्हणजे खूप छान असं पण लागत आहे प्यायला. तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं. आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ कमी त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे हे आंब्याचं पन्हं तयार आहे. झटकीपट तयार होतं आहे. ग्लासामध्ये बर्फ टाकून घेऊ आणि त्यामध्ये जी आपण पन्हं केलेलं आहे तेही टाकून घ्यायचं. बघा ह्या पद्धतीने असं पन्हं टाकून घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं पुदिन्याचे पानं ठेवून घ्यायचे. किती झटकीपट करच्या कैरीचं पन्हं तयार आहे आणि 8 दिवस फ्रीजमध्ये राहतं आहे. ह्याला असं मिक्स करून घ्यायचं नाही. हे असंच काचेच्या भरणीमध्ये गर केलेला काढून ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा 1 ग्लासमध्ये 2 चमचे टाकायचं थंड पाणी आणि मीठ आणि थोडंसं भाज्या जिरं पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. की छान असं झटकीपट कैरीचं पन्हं तयार झालं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये एकदा जर ह्या पद्धत पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा.